नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय पत्रकार दिन भारतात दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतीय माध्यमांच्या स्वातंत्र्य आणि जबाबदार स्वभावाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने 1966 मध्ये लोकशाहीचे संरक्षण आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली. माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, जेणेकरून जनतेला निष्पक्षपाती आणि अचूक माहिती मिळू शकेल. या दिवशी पत्रकारितेशी संबंधित लोकांच्या योगदानाचे देखील कौतुक केले जाते आणि त्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना निष्पक्षता आणि सत्यता राखण्यासाठी प्रोत्साहन केले जाते. हा दिवस प्रत्येक भारतीयाला स्वतंत्र प्रेसचे महत्त्व आणि समाजातील तिची भूमिका याची आठवण करून देतो. 16 नोव्हेंबर 1857 रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात शूर महिला उदा देवी यांनी आपल्या धैर्याचे आणि बलिदानाचे एक अद्भुत उदाहरण प्रस्तुत केलं. उदा देवी अवध जवळील एका छोट्याशा गावातील होत्या आणि त्यांचे पती मक्का पासी हे देखील भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामील होते. पतीच्या बलिदानानंतर उदा देवीने स्वतः ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र उचलण्याचा संकल्प केला. लखनौच्या सिकंदर बागेच्या युद्धादरम्यान पुरुषाच्या वेशात उदा देवी यांनी झाडामागे लपून ब्रिटिश सैनिकांवर हल्ला केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहून अनेक शत्रूंना ठार केले. त्यांच्या शौर्याने ब्रिटिश सैन्य थक्क झाले. जेव्हा त्यांचा देह सापडला तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळलं की त्या एक महिला योद्धा आहेत. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात उदा देवींचे बलिदान अजरामर झाले. त्यांचे हे धैर्य त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी केवळ प्रेरणाच बनले नाही, तर आजही भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या गौरवगाथेत त्यांचे स्मरण केले जाते. 16 नोव्हेंबर 1915 रोजी महान क्रांतिकारक करतार सिंग सरभा यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. करतार सिंह सरभा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक होते, ज्यांच्या समर्पण आणि बलिदानाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली. त्यांचा जन्म 24 मे 1896 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात झाला. अगदी लहान वयातच ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित झाले. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले तेव्हा ब्रिटिशांचे भारतीयांवर होणारे अत्याचार पाहून त्यांच्या मनात बंडाची भावना निर्माण झाली. करतार सिंह यांनी गदर पक्षाच्या नेतृत्वाखाली अनेक क्रांतिकारी कार्यात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्य उलटून टाकण्याच्या योजना आखल्या. तथापि बंडाची योजना उघड झाली आणि त्यांना अटक झाली. खटल्याच्या वेळी त्यांनी धैर्याने आपले क्रांतिकारी विचार मांडले. 16 नोव्हेंबर 1915 रोजी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी लाहोर सेंट्रल जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या हौतात्म्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमिट छाप सोडली आणि त्यांच्या धाडसी बलिदानाने हजारो तरुणांना स्वातंत्र्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा दिली. भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1930 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मिहिर सेन हे भारतीय जलतरण विश्वातील एक प्रमुख नाव आहे, ज्यांनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले. मिहिर सेन यांनी विशेषतः समुद्रात लांब अंतरावर पोहण्यात अनेक विक्रम प्रस्थापित केले. इंग्लिश चॅनेल ओलांडणारे ते पहिले भारतीय जलतरणपटू ठरले. यावरून त्यांचे धैर्य आणि क्षमता दिसून येते. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे ते देश विदेशात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी पनामा कालवा, डार्डोनेल्स, बॉस्फोरस आणि जिब्राल्टर यांसारख्या खाड्या आणि जलमार्गांसह इतर अनेक ठिकाणी सागरी मार्गांवर विक्रम प्रस्थापित केले. मिहिर सेन हे केवळ एक अप्रतिम जलतरणपटूच नव्हते, तर ते भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्त्रोतही बनले होते. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नांमुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानही मिळाले. युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडनमध्ये झाली. शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि दळणवळणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देऊन शांतता आणि सुरक्षा मजबूत करणे हा युनेस्कोचा उद्देश आहे. याचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे आणि जागतिक स्तरावर सांस्कृतिक वारसा, विज्ञान संशोधन, शिक्षण आणि संवाद यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते. युनेस्कोचे ध्येय सर्वांसाठी शिक्षणात समान संधी उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक विविधतेचे संरक्षण करणे
आणि विज्ञान आणि संप्रेषणाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे हे आहे. युनेस्कोच्या विविध कार्यक्रमांमध्ये जागतिक वारसा स्थळांची निवड, जैवविविधता संवर्धन, साक्षरता आणि शिक्षण या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा समावेश होतो. ही संघटना आंतरराष्ट्रीय शांतता आणि मानवतेच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 16 नोव्हेंबर 1988 रोजी बेनझीर भुट्टो यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा कार्यक्रम ऐतिहासिक मानला गेला कारण बेनझीर भुट्टो मुस्लिम देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यांचा कार्यकाळ अनेक वादांनी घेरला होता, विशेषतः भारत आणि काश्मीरच्या मुद्द्यावर. काश्मीरमधील फुटीरवादी घटकांना पाठिंबा देऊन बेनझीर भुट्टो यांनी भारत-पाकिस्तान संबंध आणखी गुंतागुंतीचे केले. त्यांच्या राजवटीत पाकिस्तानच्या धोरणांमुळे काश्मीरमध्ये हिंसाचार आणि दहशतवादाला चालना मिळाली. या धोरणामुळे केवळ प्रादेशिक शांतता बिघडली नाही, तर त्यांच्याच देशात अतिरेकी विचारसरणीला चालना मिळाली, ज्यामुळे दहशतवाद आणि अस्थिरता निर्माण झाली. भ्रष्टाचाराचे आरोप आणि कमकुवत प्रशासकीय निर्णय हे भुट्टो यांच्या राजकीय कारकिर्दीतही टीकेचे केंद्र बनले. त्यांचे सरकार आर्थिक सुधारणांमध्ये अपयशी ठरले आणि लोकशाही मूल्य मजबूत करण्यात मर्यादित यश मिळाले. 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडी येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात त्यांची हत्या झाली. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.